प्रकृती पुरुष विवेक योग ओवे 485 ते 535 सार्थ ज्ञानेश्वरी. थांबा आणि माऊलींच्या या अमृतमय ओव्यांकडे मनापासून लक्ष द्या. ज्ञानेश्वरीच्या अध्याय 13 मधील ओवी 485 ते 535 हा केवळ ओव्यांचा प्रवास नाही, तर आपल्या अंतर्मनाला स्पर्श करणारा आणि जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी देणारा ज्ञान मार्ग आहे. माऊलींच्या प्रत्येक शब्दात एक गूढ अर्थ आहे. प्रत्येक ओवीमध्ये एक सुंदर संदेश आहे. प्रत्येक संदेशामध्ये आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्याची शक्ती आहे. आणि म्हणूनच हा सुंदर ज्ञानप्रवास शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित माऊलींच्या या शब्दांमध्ये तुमच्या मनाला हवी असलेली शांती आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं असेल. जय जय रामकृष्ण हरी. देह तरी वरीची कडे आपुल्या परी हिंडे परी बैसका न मोडे मानसींची. देह आपापल्या परीने वाटेल त्या बाह्य व्यापारात गुंतलेला असो, पण याच्या मनाची जी बोधरूपी घडी बसलेली असते ती कधीही मोडत नाही. वत्सावरून धेनुचे स्नेह राना नवचे नव्हती भोग सतीचे प्रेम भोग. वासरापासून गाय दूर रानात नेली तरी तिचे वासराबद्दलचे प्रेम रानात गेले असे होत नाही, किंवा सतीच्या भोगांना प्रेम भोग म्हणता येत नाही. कालोभिया दूर जाई परी जीव ठेवलीची ठाई तैसा देह चाळीता नव्हे चळू चित्ता. किंवा लोभी दूर गेला तरी त्याचे मन ठेव्यावरच असते. त्याप्रमाणे देह वाटेल ती क्रिया करत असो, पण त्याचे चित्त विचलित होत नाही. चातया अभ्रासवे जैसे आकाश न धावे भ्रमण चक्री न भवे ध्रुव जैसा. ढग पळतात पण त्यांच्या बरोबर आकाश जसे धावत नाही, किंवा नक्षत्रे भ्रमण करतात फिरतात पण ध्रुव जसा अचलच असतो. पथिकांची या एर झाला सवे पंथू नवचे धनुधरा का नाही जेवी तरुवरा येणे जाणे. वाटसरू वाटेल तितके जाओ ते होत, पण वाट जशी नेहमी स्थिरच असते, किंवा झाडे ठिकठिकाणी उभी असतात, जाताही येत नाही. तैसा चळन वर्णात्मकी असोनी पाच भौतिकी भूतोर्मी की चळी जेना. त्याप्रमाणे 5 भौतिक शरीराचे वाटेल ते व्यापार सुरू असले तरी ज्याचे चित्त प्राणी मात्रांच्या चलनवलनाने चलित होऊ शकत नाही. वाहुटळाचे निबळे पृथ्वी जैसी न ढळे तैसा उपद्रव उमाळे न लोटे जो. वाऱ्याच्या वावटळीने पृथ्वी जशी हलत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही विकाराने अथवा व्यापार क्रिया याने त्याचे मन हे ढळत नाही. दैन्य दुःखी न तपे भवश्लोकी न कंपे देह मृत्यू न वसिपे पातलेनी. दैन्य आणि दुःख त्याला दुःखित करू शकत नाही. भय किंवा शोक याने तो कंप पावत नाही. देहाला मृत्यू आला असता तो भीत नाही. आरती आशा पडी भरे वय व्याधी गजरे उजू असता पाठी मोरे नवे चित्त. तीव्र आसक्ती वार्धक्य म्हातारपण रोग व्याधी शरीरावर आदळत असता ज्याचे चित्त हे डगमगत नाही. निंदा निस्तेज दंडी कामलोभावर पडे परिरोमा नव्हे वाकुंडी मानसाची. निंदा अपमान दंड काम आणि लोभ यांच्या सपाट्यात सापडला असताना सुद्धा ज्याचा केसही वाकडा होत नाही. आकाश हे ओसरो पृथ्वीवरी विरो परिनेने मोहरो चित्तवृत्ती. आकाश कोसळो का पृथ्वी विरून जाओ, पण ज्याचे चित्त नेहमी स्थिर असते. हाती हाला फुली पासवना जेवीन घाली तैसान लोटे दुर्वाक्य शेनी शेलीला सांता. हत्तीला फुलांच्या माळेने मारली असता तो जसा मागे हटत नाही, त्याप्रमाणे त्याच्यावर शेलका शब्द प्रहार केला तर शिरान्नमाची या कल्लोळी
कंपूनादी मंदराचळी का आकाश न जळे जाळी वनवियांच्या. क्षीरसागराच्या लाटांनी जसा मंदार पर्वत ढळत नाही किंवा अरण्यातील आगीने जसे आकाश जळत नाही किंवा तापत नाही, तैशी आल्या गेला उर्मी नवे गजबज मनोधर्मी किंबहुना धैर्य क्षमी कल्पांतीही. तशी वाटेल तेवढी इंद्रियांची गडबड चालो, त्याने त्याचे मन कधी गडबडत नाही. किंबहुना कल्पांतासारखी वेळ आली तरीही ज्याचे धैर्य सुटत नाही. पैस्तर्य ऐसी भाष बोली जे जैसा विशेष ते हे दशागा देख देखणे. स्थैर्य म्हणून जी विशेष दशा वर्णन करतात ती हीच आहे हे समजून घे. हे स्थैर्य निधडे जेथ अंगे जीव जोडे ते ज्ञानाचे उघडे निधान साचे. असे दृढ बळकट स्थैर्य हा ज्याचा जणू देह स्वभावच झाला ते ज्ञानाचे उघडे वस्तीस्थान आहे, यात शंका नाही. आणि साळू जैसा घरा काद्वंदी हतीरा न विसंबे भांडारा बद्धकू जैसा. सर्प, बीळ, योद्धा, हत्यार आणि कृपण कंजूष आपला ठेवा जसा कधी विसरत नाहीत. का एक लवती बाळका वरी पडोनी ठाके अंबिका मधुविशी मधुमक्षिका लोभिनी जैसी. किंवा एकुलत्या एका बाळाचे आई जसे वर पडून प्राणापलीकडे रक्षण करते किंवा मधमाशी जसे मधाचे रक्षण करते. अर्जुना जो या परी अंतकरण जतन करी नेदी उभे ठाको द्वारी इंद्रियांच्या. अर्जुना जो याप्रमाणे आपल्या अंतकरणाच्या वृत्तीचा सांभाळ करून त्याला इंद्रियांच्या दरवाजातच उभेच राहून देत नाही. काम बागुल ऐकेल हे आशा सियारी देखील तरीची वाटेंकेल म्हणोनी बिहे. आणि मनात म्हणतो मी अंतकरण ताब्यात ठेवलेले आहे. हे कामरूपी बागुल पोळाला समजले. आशारूपी डाकेनीच्या जर हे लक्षात आले तर जीवावर बेतण्याची वेळ येईल म्हणून तो भिवून नसतो. आहेरी धीट जैसी दाटुगा पती कळासी करीटे हनी तैसी प्रवृत्तीसी. दांडगा नवरा त्याची बायको जर दांडगी अथवा धीट असेल तर तिला जशी बाहेर पडून देत नाही त्याप्रमाणे जो आपल्या मनोवृत्तींना नेहमी ताब्यात ठेवतो इंद्रियांकडे जाऊही देत नाही. चेतनी वानेपणे देहासकट आटणे संयमावरी करणे बुजूनी घाली. सर्व इंद्रियांवर मना इतकी सत्ता चालवणे शक्य नसल्यामुळे ज्या देहाची ती इंद्रिये आहेत त्या देहासकट तो त्यांना संयमाच्या निग्रहाच्या स्वाधीन करतो. चिया महाद्वारी प्रत्याहाराची आठानांतरी जो यमदम शरीरी जागवी उभे. मनाच्या महाद्वारात इंद्रिय मनाच्या चव्हाट्यावर जो यम आणि दम यांना नित्य जागृत ठेवतो. आधारी नाभिकंठी बंधत्रयाची घरटी चंद्र सूर्य संपुटी सुयेचे तम. मूलाधार, मणिपूर आणि विशुद्ध चक्र यावर मूळबंध, ओडिया बंध आणि जालंधर बंध हे तिन्ही स्थिर करून इडा आणि पिंगला यांच्यामध्ये असणाऱ्या सुषुम्नेत चित्ताचा आणि मनाचा लय करतो. समाधीचे सेजे पाशी बांधोनी घाली ध्यानासी चित्त चैतन्य समरसी आतुरते. समाधी शय्येपाशी जो ध्यानाला बांधून टाकतो आणि त्याचे चित्त चैतन्याशी एकरूप होण्यासाठी सिद्ध तयार असते. समाधीचे शेजे पासी बांधोनी घाली ध्यानासी चित्त चैतन्य समरसी आतुरते. समाधी शय्येपाशी जो ध्यानाला बांधून टाकतो आणि त्याचे चित्त चैतन्याशी एकरूप होण्यासाठी सिद्ध तयार झालेले असते.
का अंतकरण निग्रह जो तो हा हे जाणीजो हा आधी तेथ विजयो ज्ञानाचा पायी. अरे ज्याला मनोनिग्रह असे म्हणतात तो हा आहे असे समज. जेथे हा असेल तेथे ज्ञानाचा विजय अथवा उत्कर्ष हा ची आज्ञा आपण श्री वाहे अंतकरण मनुष्याकारे जाणाची तो. ज्या पुरुषाची आज्ञा त्याचे मन शिरसावंद्य मानले तो मनुष्य नसून मनुष्याच्या आकाराने अवतरलेले मूर्तिमंत ज्ञानच आहे असे समज. इंद्रियार्थेषु वैराग्यमन अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. विषयांविषयी विरक्ती अहंपणाचा अभाव आणि जन्म मृत्यू वृद्धपणा आणि शरीर व्यथा यांच्या ठिकाणी दोष दृष्टीने पाहणे आणि विषयांविषयी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जिती आधी आणि विषयांविषयी पूर्ण वैराग्य असावे म्हणून ज्याच्या मनाला जिवंत म्हणजे पूर्णपणे मदत आहे. वमिलिया अन्ना लाळन घोटी रसना का अंगन सुये अलिंगना प्रेताचिया. ओकलेले उलटी पुन्हा प्यावे खावे अशी जिभेला कधीच इच्छा होत नाही किंवा प्रेताला आलिंगन देण्याकरता जसे कोणीही आपले अंग पुढे करत नाही. विष खावे नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्र विवरान वचवे वस्ती जेवी. कोणालाही विष भक्षण नको असते. पेटलेल्या घरात कोणीही शिरत नाही किंवा वाघाच्या गुहेत जशी वस्ती करता येत नाही. राडीटलो हरसी उडी न घालवे जैसी न करवे उशीशी अजगराशी. रसरशीत लोखंडाच्या रसात जशी उडी घेवत नाही किंवा अजगराची जशी उशी करता येत नाही. अर्जुना तेडे पाने जयासी विषय वार्ता नावडे नेली इंद्रियाचे नितोडे काहीच जाऊ. अर्जुना त्याप्रमाणे ज्याला विषयांची गोष्ट काढलेली खूपत नाही आणि म्हणून जो इंद्रियांच्या तोंडाला एकही विषय लागून देत नाही. त्याचे मनी आलस्य देही अतिकाश शमदमी सौरस्य जयासी का. जो मनाने सुस्त वृत्तीचा देहाने कृश आणि ज्याला क्षम आणि दम मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह याची फार आवड असते. पर्वतांचा मेळावा जयाचे ठाई पांडवा युगात जया गावा आतू येता. अर्जुना जो नेहमी तपोचरण आणि व्रताचरण आचरतो आणि ज्याला गावामध्ये अगर लोकवस्तीमध्ये येणे म्हणजे प्राणसंकट वाटते. बहुयोगाभ्यासी हाव विजनाकडे धाव नसा हे जो नाव संघाताचे. ज्याला योगाभ्यासाची फार हाव असून निर्जन ठिकाणी वास करण्याची आवड असते. ज्याला जनसमुदायाची गोष्ट काढलेली सहन होत नाही. नाराजांची अंथरुणे पुयपंकी लोळणे तैसे लेखी भोगणे एहिंकीचे. बाणांच्या शय्येवर झोपणे किंवा पुयपंकात घाणीत लोळणे त्याप्रमाणे ज्याला इहलोकीचे सर्व भोग वाटतात. आणि स्वर्गाते मानसे एकोणी मानिसे कुहिते पिशित जैसे श्वानांचे काम. व स्वर्ग सुखाच्या गोष्टी ऐकून ज्याला मनामध्ये ते भोग सडलेल्या कुत्र्याच्या मांसासारखेच वाटतात. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सौभाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. विषय वैराग्य म्हणतात ते हेच आहे. यानेच आत्मलाभाचा भाग्योदय होतो आणि जीवाला ब्रह्मानंदाची योग्यता प्राप्त होते. सौभय योगी त्रासू देखसी चेत बहुअसू तेथ जान रहिवासू ज्ञानाचा तू. असा ऐहिक आणि पारलौकिक भोगाचा तुला जिथे अत्यंत वीट दिसेल तिथे ज्ञान रहिवासी आहे असे तू समज. आणि सडांडची परी इष्टापूर्ती करी परी केले पण शरीरी वसोनेंदी. आणि जो आस्थापूर्वक यज्ञादी आणि तलाव धर्मशाळा वगैरे परोपकारांची कर्म करतो
परंतु मनामध्ये केलेलेपणाचा किंचितही अभिमान वसू देत नाही. वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तके तया माझे काही न ठके आचरता. वर्णाश्रमाला आवश्यक अशा नित्य नैमित्तिक कर्मांचे जो नेमाने आणि यथासांग आचरण करतो, परी हे मिया केले की हे माझे निसिद्धी गेले, ऐसे नाही ठेविले पासने माझे. पण मी यांचा करता किंवा मीच म्हणून हे सिद्धीस गेले अशी मनामध्ये कधी कल्पनाही केलेली नाही. जैसे उचितपणे वायूची सर्वत्र विचरणे की निराभिमान उतेजने सूर्याचे जैसे. वाऱ्याने जसे एकाएकी सर्वत्र वाहावे किंवा माझ्या उदयाने लोकांना प्रकाश मिळत आहे ही वार्ताही सूर्याला माहीत नसते. श्रुती स्वभावता बोले गंगा कांदेल चाले तैसे अवष्टभहीन भले वर्तने ज्याचे. बोलणे हा शब्द राशी वेदाचा स्वाभाविक धर्म आहे. प्रवाह रूपाने वाहणे यात गंगा मातेचा हेतू नसतो, तो तिचा स्वभाव आहे. तसा याचा आचार अहंकाररहित सहज घडत असतो. ऋतू काळी तरी फळती परी फळडोहिनी नती तया वृक्षांची ऐसी वृत्ती कर्मी सदा. योग्य ऋतूमध्ये वृक्ष फळे देतात, पण त्यांना आपण फलधारणा करणारे लोकांना उपयोगी पडतो याची दादही नसते. तशी सर्व कर्मांमध्ये यांची वृत्ती असते. एव मनी कर्मी बोली चेत अहंकारावकी चाहली एका वळीची काढली दोरी जैसी. माळेतील धागा सूत्र काढले की फुले जशी विलग होतात, त्याप्रमाणे मनाने आचरणाने अथवा बोलण्याने होणाऱ्या कोणत्याही क्रियेमध्ये अहंकारूपी सूत्राचे नाव नसते. संबंधे विन जैसी अम्रे असते आकाशी देह कर्मी तैसी जयासी का. आकाशामध्ये ढग जमले तरी त्याची आकाशाशी काहीही संबंध नसतो, त्याप्रमाणे देहाकडून होणाऱ्या कोणत्याही कर्माचा त्याला स्पर्श होऊ शकत नाही. मद्यपांगीचे वस्त्र लेपा हातीचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले आहे. दारू प्यायलेल्या मद्यपी धुंद झालेल्या माणसाच्या अंगावरचे वस्त्र किंवा बाहुलीच्या हातामध्ये दाखवलेले शस्त्र किंवा वाहन म्हणून योजना केलेल्या बैलावरील शास्त्र यांचा त्या गोष्टींची जितका संबंध असतो, तया पाडे देही जया मी आहे हे साची नाही निरहंकारता पाही तया नाव. अर्थात त्यांना त्यांचा गंधही नसतो, त्याप्रमाणे मी म्हणून कोणी देहधारी आहे ही ज्याला आठवणही नसते ही निरहंकारिता जाण. हे संपूर्ण जेथे दिसे तेथे ज्ञानसे ये विषय नारिसे बोलो नये. ही संपूर्ण लक्षणे जिथे दिसतील तिथे ज्ञान नांदत असते, याविषयी शंका घेण्याचे मुळीच कारण नाही. माऊलींच्या या अमृत वचनातून आज आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये सदैव मार्गदर्शक ठरो. आपल्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर हो आणि भक्ती, ज्ञान आणि सद्भावनेचा प्रकाश आपल्या अंतःकरणामध्ये सदैव तेवत राहो. जर माऊलींच्या या ओव्यान तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर ज्ञानाचा हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया ज्ञानेश्वरीच्या पुढील ओव्यांसोबत. तोपर्यंत माऊलींच्या चरणी मनोभावे नमन. रामकृष्ण हरी.